बार्शी तालुक्यातील रातंजण या ठिकाणी मोतीबिंदू व मोफत नेत्र तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. विश्वजित देशमुख व मित्र परिवार रातंजण यांच्या संयुक्त विद्यमाने शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय मोहोळ यांच्या सहकार्याने हे शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. विश्वजित देशमुख सर यांचा 47वा वाढदिवसाच्या निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात संपन्न करत असताना शिबिरामध्ये एकूण 213 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी 56 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. या रुग्णावर 2 सप्टेंबर रोजी मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच 73 लाभार्थ्यांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना मोफत नेत्र तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी विक्रांत देशमुख, सत्यवान देशमुख, रोहित देशमुख, कृष्णा देशमुख, महेश देशमुख, राजेंद्र देशमुख, श्रीनिवास साळवे यांच्यासह डॉक्टर मृणाली पाटील यांचे मनोगत देखील यावेळी घेण्यात आले. आपल्या परिसरातील ग्रामीण भागातील हे सर्वात मोठे यशस्वी असे ठरलेले शिबिर आहे असे पंचक्रोशीत चर्चा सुरू झालेली आहे. डॉक्टर पाटील यांनी आवाहन करण्यात आलेले शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय, बार्शी रोड, उत्तर सोलापूर या ठिकाणी देखील हे उपचार केंद्र आहे. तसेच मोहोळ नेत्र तपासणी केंद्र देखील ग्रामीण रुग्णालयासमोर उपलब्ध आहे. साप्ताहिक सुट्टी गुरुवार सोडून इतर दिवशी हे रुग्णालय रुग्णांसाठी मोफत आहे. तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर या ठिकाणी पुणे अंधजन मंडळाचं शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय, नेत्र तपासणी केंद्र मोहोळ व विक्रांत विश्वजित देशमुख व मित्र परिवार व सर्व ग्रामस्थ रातंजण तालुका बार्शी यांच्या वतीनं या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं. या ठिकाणी सकाळी 10:30 वाजता या शिबिराची सुरुवात झाली आणि अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद या शिबिरास मिळाला. खऱ्या अर्थानं या गावामधील जे काही वयोवृद्ध व्यक्ती आहेत किंवा जे काही महिला वर्ग आहेत अशा सर्वच लोकांना या शिबिराची खऱ्या अर्थानं गरज होती आणि निश्चितच एक समाजोपयोगी उपक्रम म्हणून हे शिबिर राबवलं गेलं. आणि खरंच समाजामध्ये अनेक व्यक्ती आहेत की ज्यांना अशा शिबिराची गरज असते आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटनेच्या वतीनं अशी शिबिरं सुद्धा वेगवेगळ्या गावामध्ये तरुण वर्गाने त्या ठिकाणी आयोजित करावी. आणि या ठिकाणच्या डॉक्टर मंजिरी पाटील मॅडम आणि त्यांचे सर्वच सहकारी यांनी जी आम्हाला मदत केली त्याबद्दल त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा हार्दिक आभार मानून या ठिकाणी मी माझे दोन शब्द मनोगत थांबवतो. जय हिंद. सर, आज या तपासणी शिबिरामध्ये साधारणतः किती लाभार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला? 188. साधारण या आजच्या शिबिरामध्ये 188 लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे. त्यातल्या जवळजवळ 55 लाभार्थी की ज्यांचं मोतीबिंदूचं त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्याचं नियोजन झालेलं आहे. येणाऱ्या 2 तारखेला त्या ठिकाणी शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय, नागेश करजगी कॉम्प्लेक्स, गट नंबर 46, पोस्ट खेड जवळ, बार्शी रोड, उत्तर सोलापूर या ठिकाणी त्यांचं मोतीबिंदूचं शस्त्रक्रियेचं शिबिर देखील येणाऱ्या 2 तारखेला पार पडणार आहे. आणि ते सर्व काही मोफत शिबिर आहे रुग्णालयाच्या वतीनं. हा जो आजचा जे शिबिर आपल्या गावामध्ये घेण्यात आलेलं हे प्रथमच आहे का? हो, या येत्या साधारणतः 3 ते 4 वर्षातलं प्रथमच शिबिर आहे की ज्याचं आयोजन आम्ही केलं होतं. बरं, युवकांना आपण नेमका कोणता संदेश द्याल या शिबिराच्या माध्यमातून? युवकांनी आज खऱ्या अर्थानं समाजातील जे काही असे काही उपेक्षित वर्ग आहे
अशा वर्गासाठी काम करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. याच्या माध्यमातून मोठं काम नसेल तर एक खारीचा वाटा म्हणून सुद्धा एक समाजोपयोगी उपक्रम त्या ठिकाणी ठरू शकतो. ह्या एक संदेश युवकांना त्या ठिकाणी घ्यावा. रातंजण ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच विश्वजित देशमुख सर यांच्या सौजन्याने आज मोफत नेत्र तपासणी मोफत ऑपरेशन शिबिर शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय बाळे यांच्या सौजन्याने ठरविण्यात आले होते. या शिबिरात सदर 188 लोकांनी नेत्र तपासणी केली. शिबिरामध्ये असे आढळून आले की बऱ्यापैकी रुग्णांना लांबची दृष्टी कमी आहे. त्यात बऱ्याच लोकांना निदान करून चष्मे मोफत देण्यात आले. तसेच 55 रुग्णांची आम्ही मोफत नेत्र तपासणीसाठी 2 तारखेला आपल्या शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय बाळे येथे ऑपरेशनसाठी बोलवलेले असून सदर रुग्णांचे ऑपरेशन पूर्णपणे मोफत होणार आहे. तरी असे शिबिर प्रत्येक गावात तसेच खेड्यात होण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावे असे आमच्या संस्थेमार्फत मी तुम्हाला सांगत आहे. मॅडम, याच्यामध्ये आज जे आपणाला जो या शिबिरामध्ये जो अनुभव आलेला आहे यामध्ये साधारणतः किती रुग्ण असे आहेत की काचबिंदू किंवा मोतीबिंदूचे आढळून आलेत? या शिबिरामध्ये सदर 55 रुग्ण आपल्याला मोतीबिंदू ऑपरेशनसाठी आढळून आलेले आहेत. सदर रुग्णांची आपण पूर्णपणे तपासणी करून त्यांना पुढील शस्त्रक्रियेसाठी शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय बाळे येथे 2 सप्टेंबर बुधवार सकाळी 11 वाजता आपण त्यांना ऑपरेशनसाठी बाळे येथे आपल्या हॉस्पिटलच्या बसने घेऊन जाणार आहोत.